विचाराचे आहोत ते पण आपण राजकारण सोडू, परंतु आबासाहेबांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. जोपर्यंत लाल बावटा माझ्या खांद्यावर तोपर्यंत मी राजकारण करीन. सर्व प्रभागातनं उमेदवाराच्या तयाऱ्या करा. आणि मी आता एक हुकमाचा पत्ता बाहेर काढतोय. आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आबासाहेबांच्या बरोबर ज्यांनी 40 वर्ष विश्वासानं काम केलं आणि खांद्यावर लाल बावटा घेऊन शेतकरी कामगार पक्ष वाढवला, ते आपले मारुती आबा तथा आबासाहेब बनकर आबासाहेब हे उमेदवार. हा हुकमी एक्का, वय वर्ष 73. तरणा बाण आमदारांचा उमेदवार काढलाय. काय ह्या माणसाला करावं कळलं. आमदारकीला लढवली तरुणांचा, मी आमदारात तरुणासाठी आहे ना. आता नगरपालिकेला दिला माहिती. पहिला अधिकृत उमेदवार या ठिकाणी जाहीर केला देवेंद्रजी फडणवीस साहेब. जाहीररित्या तुम्हाला सांगतो की शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मिटिंग घेऊन जाहीर केला. आम्ही मिटिंग घेऊन कुठलाही उमेदवार जाहीर केला नव्हता. मी एकच मिटिंग घेतले होते आणि त्या मिटिंगला माझ्या डाव्या बाजूला आरपीआय बसली होती, माझ्या उजव्या बाजूला जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब केदार साहेब बसले होते. आणि आम्ही ठरवलं महायुतीच्या वतीने आपण ही निवडणूक लढवू. युती कुणाबरोबर करायची, काय करायचे, सर्व अधिकार त्या बैठकीत मी आणि बाळासाहेब केदार साहेबांनी घेतले होते. कधी मी उमेदवार, तिथं उमेदवार तुमची मी जाहीर केली का? मी सगळी बैठकीला होता, मी उमेदवारी जाहीर केली नव्हती. मग काय मुख्यमंत्र्यांना सांगताय बापूला आधी उमेदवार जाहीर केला म्हणून? उमेदवार ठरवला 2 महिन्यापूर्वी. गुप्त बैठक आहे यांच्या मुंबईत. उमेदवार पहिला ठरला होता बाळासाहेब रेड्डी यांची मुलगी. कशासाठी? तुतीला यायची. बाळासाहेब रेड्डी प्रामाणिक बोलायचं, लबाड बोलायचं नाही. महकुमाची शपथ आहे. माझ्या ऑफिस मध्ये त्याला 3 तास बसला. कुठल्याही बैठकीला मी रफिक बाईनादारला कधी बाहेर बसवत नाही. मला सांगितलं फोनवर त्या बैठकीला रफिक सुद्धा आत नको. बरं बाबा, रफिक सुद्धा नको. रफिक बाईला बाहेर काढ. 3 तास बसलं. मग असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. म्हणलं हे मुडगोळ गोळगोळच जात का बोलायला लागलं. आणि हळूच पान काढलं. तुम्ही जर म्हणला माझ्या बरोबर आला तर माझ्या मुलीला नगराध्यक्ष पदाची उमेदवार करू. जयाभाऊ गोरे होय म्हणले, फक्त बापूला घेऊन या म्हणले. मी म्हणलं कॉपी केला, पाया पडतो पाणी जावावर बाहेर. म्हणलं हे काय नवीन उद्योग आम्हाला लावू नका. उद्या माणसं तुझ्या म्हणलं पोरीला जर उमेदवारी दिली तर बापूनं किती गबाळ खाऊन नाव जाहीर केलं म्हणते. कुठं डोक्याला ताप करून काय खाती वाजली भाकरी खाऊन बनाव सुपानं. मला काय ह्या भानगडीत पाड नको बाबा. पुन्हा आठवड्याने नानीला मंदी घातलं, सुभाष नानाची मंडळी. तिथं बाळासाहेब रेड्डीचं जाणं जरा नाना बरोबर प्रेमासोबत अडचणीने 2 पद्यच बोलता नाना. नानी म्हणजे करायची बाळासाहेबांच्या पोरीला.
बरं नानी विचारतो आता मग धाकटी भाऊ आहे लहान बहिणीसाठी पहिल्या बहिणी लाडात वाढवली करतो विचार करतो म्हणलं बाळासाहेबांना बाहेर पडलं वर एक देव असतो म्हटलं ती जरी खाली आला तर तुझ्या पुरीला मी होई म्हणे काय बाळा काय लागलाय माया माझं वेळ खायला नाही उमेदवार आणि हे ज्यावेळी मी नाही म्हणलं त्यावेळी हे हळूच काढलं आणि तिथं म्हणलं की दीपक आव्हानं माळी समाजा उमेदवार काढला घुसायला लागलाय बापू तुम्ही चुकायला लागलाय गोरे साहेबांची जाऊन आला गोरे साहेबांना 30 वर्षात दोस्ता 1-2 दिवसात नाही म्हणलं तिथं जावा तिथं का माझं काम आहे तिथे काय बाग मी फवारायचे का म्हणजे तिकडे का जावा गोरे साहेबांना त्याला माझं घर दिसेल का म्हणलं मलाच पाठवत आहे म्हातार म्हणून तिकडे म्हणलं आता माझ्याकडे माझा एक काय म्हणला माळी समाजाचा कळव तिथंच ओळख लागा मारते आबा उमेदवार झाला रे ही म्हाताऱ्याला हिने गाठला आता काही खरं नाही कशाला कुठील कारस्थान करतात पुन्हा बदनाम मला करायला पुन्हा आबा म्हणतो की खाजगी ठरलेली बापून बोलायचं तुम्ही खाजगीत बसताच कशाला लागा लबाडी जर बोलायचा लबाडी बैठक करायच्या त्या एकामेकाला फसवायच्या तर असं खाजगीत बसायचं इथनं पुढं जनता जोड्याने मारायला असं फसवत जनतेला गेलो होतं नाही जनतेला यावं ना आबासाहेब गणपतराव देशमुख आबासाहेबांच्या बरोबर कडवीत छुंद दिली जंगला सदा सिंहानं गर्जना द्यावी तशी बाही गणपतराव देशमुखाची सिंह गर्जना होती आणि दुसऱ्या बाजूनं वाघाचे डरकाळी मी फोडत होतो ती अशी लढाई होती आणि एकत्र आलो तर एका मिनिटात आम्ही एकत्र जागा वाटपाट कधी अडकलो नाही मी यानं पवार साहेबांकडून फोन लावून अडचणीत आणला आबासाहेबांना ठरल्या होत्या 3 जिल्हा परिषदेचा मला 5 पंचायत समिती 3 जिल्हा परिषद नगरपालिका करारात ठरलं होतं मारत्या मला तर नगरात दिसते अचानक सगळे गणित बदलून गेलं पवारसाहेब सारखे फोन का तुम्ही आमची दुस्ती तोडताय का म्हणून आबासाहेब मला तिथं सुदगिरून असं बोलणार तेवढ्या ती झपके सरळ दीपक आबा मला म्हणले आता तुम्ही खाली जा गाडीत बसलो गाडीनं आम्ही वाडेगावला गेलो तिथं राजापूर रोड पशी माळावर गाडी थांबून दोघांची चर्चा केली शरदरावचा फोन आला म्हणजे असा झाला हे बाबा तुम्ही नगरपालिकेवेळी मी पवार साहेबांना जरा झालं नगरपालिकेत आम्ही जागा वाटप करायला बसरून पवार साहेबांचा सूट घेऊन फोन ऑपरेटर सांगितलं पवार साहेब बोलतो मला म्हणली मध्ये बोलू नका शरदरावचा फोन तिकडून काय ते साहेब बोलून असतील मला काय करणार मी एकटा समोर ती मारते आवाज हे दिसतंय तेव्हा ते सुप्ती पेट बसलो तिकडून काय बोलतो आवाज केसच उभा राहा शरदराव सगळ्याचे निर्णय कधीपासून तुम्ही घ्यायला लागलाय बाबा ठरवे शाजी बापू मी बसलोय आमची चिंता फार करू नका आम्ही बारामतीचं तुम्हाला बोलत नाही तुम्ही आमच्या सांगोल्याचं बोलू नका ह्याला म्हणतील भाई गणपतराव हे धाडस कुठला पालकमंत्री नुसता फोन केला तर हे आमचा आमदार पळत सुटला आता काय करावं ह्या आमदार काय सगळे घेऊन कशासाठी घाबरले की ही निवडणूक माझ्यासाठी लय महत्वाची नाही घाबरल्याची काही माझ्यासाठी महत्वाचं आहे सगळी घाबरून गेला का काय तुम्हाला कळतंय का ना कळतंय राजकारण सोडलं उद्या तुम्ही मी सगळे थांबतंय का त्या जागा नवख्या जाय भाषेत आवाज आता तुझी मागील त्या बाबासाहेबांची गरज नाही उद्या ही आमदार तिला लायकीचा गडी तयार झाला काय जास्त बोलत नाही पुन्हा मला टीका करायची रफीबाईने आता सगळी यादी वाचली आता मग 15 फेक माझा ड्रेस आहे का नाही आज
रफिक भाई, तुम्ही अशी एक चूक करून ठेवली. सगळं वाचलंय, त्या परीट समाजाला मी 35 लाख दिले, त्यात वाचलं नाही. उद्या आमची कापडं त्यांनी धुयायची का नाही तेवढं. 35 लाख रुपये परीट समाजाला दिले. कुठला समाज राखला नाही, राहिल्या सुटल्या तर डबरी समाजाचा सन्मान महाराजांचं 5 कोटीचं स्मारक त्यांचं उभा करणार, शब्द देतो तुम्हाला. गटाराचं काम चालू आहे. रस्ता धूळमुक्त करायचा आहे. मला सांगोला शहर ती बायटवाडी काय करायची इतकी झाली होती. येते ती मला माहिती येते, ती बाबासाहेबाला माहिती येते ती. मला सांगोला शहर धूळमुक्त करायचं. वर्षभर झोपला होता. तू लगा बाबासाहेब डॉक्टर साहेब तुम्ही आमदार आहे. तुमचा जिव्हाळ्याचा निवडणुकीला आमदार केला, तुम्हाला ओके केल्याला पालकमंत्री आहे. का थांबलो होतं, कसं थांबलो होतं? काय सुद्धा केलं नाही. एक पत्र दाखवायचं, रस्त्याला मागणी केली. ज्या उद्या पत्र दाखवा. तरुण तुर्क आमदार बाबासाहेब देशमुख पत्र दाखवा तुमचं. माझं पत्र तर आहे, पण 80 कोटी रुपयाचा 4 महिन्यात प्रस्ताव तयार केला. सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, डाम, लाईट सगळं घातलं. त्यात डेम ऑफिस मधनं शिंदे साहेबांनी घेतले. डेम ऑफिस मधनं तांत्रिक मंजुरी करून ते पत्र आता नगरपालिकेकडे आले, आचारसंहितेत आलं. जावा उद्या ती गवळी शिवला उद्या भेटायचं. रस्त्याची तांत्रिक मंजुरी 80 कोटीची आली का नाही विचारायचं, आणि मग 2 तारखेला मतदानाला जा. खणखणी जाणार, मी लाजून बोलत नाही. काम करतो करून दाखव. 5,500 कोटी आणल्या, त्याचं पुस्तक छापूनच तुमच्या समोर आलं. 200 कोटी शहराला आणले, तर पुस्तक छापून तुमच्या समोर आलं. खोटं छापतंय, घाल केस मला तुरुंगात टाक. मला काय तुम्ही तुरुंगात टाकायला लागले, तर आज कसा तर पाया पडून बाहेर पडले. अजिबात पोलीस खात्यावर कुणी रागवायचं नाही. एवढी चांगली वादळी निवडणूक घोगे साहेबांनी आतापर्यंत शांततेत पार पाडली. काय करावं त्यांनी? आता पोलीस स्टेशन सांगोल्यात राहिलेलं नाही. ती इमारत आता गेट बंद करा. तुषारी आहे का कुठं ऐकतो का? उद्या ती गेट बंद कर. निवडणूक झाल्यावर आता पोलीस स्टेशन दरबार गेलाय जवळ्याला. कुणाला अटक करायची जवळवाला ठरवणार, कुणाला सोडायचं जवळवाला ठरवणार. धमकाव काय का ना तुम्ही काय म्हणते ते ढवळ्या शेजारी पवळा गेला आणि वाढ नाही गुंडला. बाबासाहेब गरीब चांगला होता आमदार आपला. आठवड्यापर्यंत त्या दीपकाच्या गाडीत बसलाय. ही मी धमकावायला लागलो. तुम्ही टपरीत काढतो, तुझा गाडाच काढतो, तुझं हेच करतो. काय आता निवडणूक आहे, तुम्हा दोघाला बोलत नाही. निवडणूक होऊ द्या, ह्या दोघाला बोलवून घेतो. मी बोलवलं लगे त्यात हे नाही म्हणत नाही. चल मार्केट कमिटीचं लाव टपरीला, कुणा हात लावतो लाव. दीपकाला का भाजीवालीला म्हणला लय पडती भाज्या तिथे ऐकायच्या नाही. त्या ती भाजी नाही ऐकणार तर लावण्याला कुणाला भाजी काय लावतो. इतके ऐकू दे गेला का, तुला काय करायला? तो या सगळं फिरला, तू त्या या व्हिडिओवर दिसताच. लगा काय राजकारण का चाललंय? लगा काय पद्धत काय लावली तुम्ही? फिरून दे 4 पोरं त्या संग फिरणार, 4 पोरं ह्यांच्या संग फिरणार. हाऊस आहे, मौज आहे, कुणाला फिरायचं आहे. पोरं मोबाईल घेते ती, फोटो काढते ती, चाललंय चांगलं. वाईट का वाटायला हाय? कुणाला माझा फोन या ठिकाणी संपूर्ण शहरात एक फोन दाखवा
तू तिकडे काय गेला म्हणून माझा एवढा समीर पाटील मला त्याला पाटलाला मला समीरला तिकीट देता आलं नाही, माझी अडचण तिथे राजकीय आली. एकशे फोन सुद्धा केला नाही, कास केलं म्हणून. इच्छा आहे तुझी दीपक आबाकडे जा तू. कुठं जर मला सगळ्या पाटील खोऱ्यातनं मागणी होत्या बबलूला की हा म्हणजे आमचं सगळं खालचं जोड ते घेतला मी बबलू. वाईट काय झालं एकाच झाला काय दोघांना राजकारणाच्या काही गणितच तरुणांनी समजून घ्यायचं पाहिजे. रागा वैतागाला जाऊन त्याचा उपयोगच नसतो राजकारण. तुम्हा सगळ्याला उद्याची निवड आपल्याला प्रामाणिकपणे पाहिजे. ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. आणि आज जर दहशतीने जर यश त्यांना आपण द्यायच्या भानगडीत पडलो तर इथून पुढची प्रत्येक निवडणुकीची दहशतवाद, दादागिरी, गुंडगिरी हेच तुम्हाला या तालुक्यात दिसल आहे. धोका लक्षात द्या. ही धोक्याची घंटा ही नगरपालिकेची निवडणूक नाही मित्रांनो. सावध राहा तुम्ही. बराच आपल्याला पुढे जायचे. बडे ह्यांच्या डागाला लागत मला बसा आवा म्हणते सारखं नीट बोल म्हणावं नाही तर पुन्हा मला स्टेज उद्या अजून एक दिवस आला का तुला 365 दिवसाचा माईक देतो. ते एकदा आमचं बाकरी सर, आमचा गुरु राजकारणाचा बाकरी सर, नवी बाकरी सर माझा गुरु राजकारणात, एकदा काय की नागेश जोशी दोघांनी दररोज संध्याकाळी 3 तास नगरपालिकेची माईक लावला होता. आठवतंय का तुम्हाला? आठवतंय ना? दररोज सभा असायची सरांची आपल्या. नाही का आबा मुंबईला जाऊन तुझा हायकोर्ट आहे तारखा फक्तायच्या काय तुझं काम आहे गवसी घे दररोज टीका कर माझ्यावर. काय तुला बोलायची बिचारा बोल. मी काय सुद्धा वाईट बोलत नाही. चुकलाय तुम्ही दोष मला नाही झाला. माझ्या का चुकला? उभा राहिले आनंद माने त्याच्यावर काय बोलून मी उभा नाही डुबतोय बघा. आबा काय आमदार पिला आमदार होया उभा राहिला नव्हता. आबा असा उभा राहिला. ही सुद्धा प्लॅन मुंबईमध्ये पुण्यात फायनल झाला ना आलाय. फक्त माझी मतं खाया उभा राहिला. त्याचं काम त्याने यशस्वी पार पाडलं. काय त्या आबाची सवय एक मला कळत नाही. कोण का आमदार असेल आपण त्या गाडीत बसायला आम्हाला आवडत. 35 म्हणजे आबासाहेब गाडीत बसला. पुन्हा मला आमदार केलं माझ्या गाडीत 5 वर्ष बसला. आता मी बी पडलो ना आमचा आबा बी पडला. आला बाबासाहेबच निवडून. आता गाड्यानं वर्षातच असं डोकं व्यवस्थित चालवलं की पद्धतशीर बाबासाहेब गाडीत जाऊन बसले. तालुक्याच्या आमदारा गाडीत बसणं एवढं काम आबाचं चांगलं आवडतं का? दुखवायचं म्हणून बोलत आबा स्वाभिमानाला राहू. भाजी भाकरी खाव्या लोक वाळली भाकरी हातावर घेऊन खाऊया. ही शेवटची तुमची चूक आहे दीपक आबा. पुन्हा तुम्हाला मी अशा चुका करू देणार नाही. जर असं चुकला तर 10,000 माणसं घेऊन त्या जवळ्यात उपोषणाला तुमच्या घरापुढे बसू. तुम्हाला त्या काका आणि काकीचं नाव घालू नका. नाही देवासारखी ती माणसं होती त्यांचं नाव घालू नका. तुम्ही असं करू नका. सल्ला एक थोरला भाऊ जी कामं आणली ती सगळी कामं मी मार्गी लावली. एकही काम मला ही शेवटच्या टप्प्यात मिळालेला नाही. ते सगळे पैसे तिजोरीत आहेत. 1 रुपया बाहेर कुठे गेला. पण अंतिम शेवटच्या 8-9 महिन्याच्या धडा मंजुऱ्या शेवटच्या 3 महिन्यात ही आपल्याला सगळी समाज मंदिरे मिळाली. शेवटच्या 3 महिन्यात तारखा काढून बघा.
आता त्याच्या तांत्रिक मंजुऱ्या आहेत, त्या जागा बघायला चाललेल्या आहेत, त्या ते सगळं चाललंय. रितसर पुरील समाजाचं क्लिअर झालंय, नाभिक समाजाचं क्लिअर झालंय, इतर समाजाचं व लोणार समाजाची जागा फायनल होत आली. व्यवस्थित काम चालू आहे. कुठाय विकास बघत बसू नका. आणि कृपा करून असलं काही नावं मला ठेवू नका, मला झिटवू नका. माझं काय लय काय, आता 10 वर्ष आमदार चेष्टाळली. 10 वर्ष तुम्ही मला आमदार केले. यायला काय चिक महोदातलं पोरग कुठलं हिरीत पवत होतं, ते आमदार झाले 10 वर्ष. अजून काय गावे आहे जनते काय इथं पुढे मला सत्ता बित्ता तुम्ही देऊ नका. तरी तुमचं काम करायचं मरेपर्यंत जीवन आहे. काय देऊ नका मला. लवकर यायचा बाजार कटाळा आला. निवडणुका लढवू किती, पायात पडू तर किती. आता म्हातारा पोरं तरणी काठी बदलार झालाय. उभ्या पोरांच्या पाया पडाय मला लावू नका. स्वप्नवादी एक धोका सांगतो. दीपक आबा उभा राहिला 50,000 ती मला फडावं. आबाचा फोन होता, खरं विचारावा, लवकर या मतमुया. कशाला आबा मतमुया चाललाय, आपण दोघं पडलोय म्हटलं. 100% बाबासाहेब निवडून आलाय. मजाक मारायला मला सांगू नये. आबा ऐकून उपायपत्र रडत बसल म्हणून ऑफिसमध्ये येऊन निवांत बसणार आहे. मी 12-1 वाजता रात्री जाणार आहे. म्हणजे मी पडलोय म्हणलं, तुम्ही आला असलं तर बघा जाऊ, मी तरी येत नाही म्हणून. यावर्षी मी मतं मोजायला गेलो का, मला माहित होतं सगळं गडी उभा. ज्या दिवशी या गड्याचा अर्ज आला त्या दिवशी म्हणजे आपलं कलम झालं. वाटा फिरायचं म्हणून फिरायचं. काल म्हणला की बाबासाहेबांनी पैसे खर्च केलं, बापून पैसे खर्च केलं. बोलून आता लय भाडीकडे येते. जाऊ दे, आम्ही आले काय 2 रुपये आले खर्च केलं, पण तुम्ही गोळा केलं पुण्याला नेले. हे जर बोलायचं काय, यानं खर्चच केलं नाही, गोळा केलं दाबून दिलं. आम्ही काय माफ काढलं तुमचं, आमचं माफ काढता काय. पहिले मला काय म्हणतात, काय बाबासाहेब बोले आला निवडून, हाय आनंदाने, हाय बाबासाहेबाचा आभार मानतो. माझा आजार बघून त्या बिचाऱ्याने मला खोलीची चावी मागितली नाही. मी मनापासून आमदार बाबासाहेब देशमुख यांचे आभार नाही मागितले. 2 वेळा म्हणला, अहो काय तर तुम्ही, अहो ती दादा नव्हते बोलते म्हणून मला बोलायला लागते. बापू नको मला चावी, तुम्ही आजार आहे राहू द्या, तुम्हाला तुम्ही वडला समाना म्हणला बिचारा. मी त्याला मला बोलणार. पण बाबासाहेब आपल्याला पुढे जायचं. आता हिला विषय घेतला, राजकारण सोडून पण दीपक सावंत बरोबर आयुष्यात प्राण जायपर्यंत कधी युती करणार नाही. आणि 2 सागर आणि दिग्विजय बसलाय. जर त्याच्या दारात तुम्ही दोघं गेला तर पुन्हा माझं तोंड तुम्ही दोघांनी आता तुटलं त्या पोराला कपडे खावा नको. एका झापड्यात पाणी परत आपलं आनंदा मांडण्यासारख्या लागा. गरीब माणसाला तू विरोध करशील, कशाला दुसरी पाहिजे मला तुझी. अजिबात नाही. माझा आनंदा मांडे भाव आहे. काय सांग मला लाख मला सांग. झपके सर, तुम्ही आमचं गुरु आहे. कशाला विनाकारण त्या दीपक आबाला रोल खेळायला लागलाय. आबाने आमदारकीला मतं खाऊन पाडली. आता तुम्ही ती पोरग उभा करून माझी मतं खाऊन आनंदा मानेला पाडताय. काय काय पाप करायचं कारण आहे नाही. अजिबात झपके सरांच्या एवढ्या मुन्नाला आपण हलगी लावून 5-10 वर्षाच्या आत पुन्हा नगराध्यक्ष करू. पण एवढ्या वेळ झपके मुन्नाला मत अजिबात द्यायची नाही. माझा ऐकायला एवढा धोका आहे की ही गेम वर अक्कलकोट बसून खेळली गेलेली गेम आहे. दीपक आबाची गेम आहे. दीपक आबाची बळजबरीने उभा केले सरांना. सर म्हणतील उद्या अजिबात नाही. काय ऐकू नका. सरांच्या अडचणी तुम्हाला माहित आहे, त्या मला माहित आहे. समजून घेऊ सरांना. मतदान करू नका. भविष्य पोरग तरुण आहे, भविष्य चांगलं आहे. त्या पाठीशी एक दिवस मी उभा राहणार आहे.
तुम्ही उशीर केला, 2 महिने लावलं होय म्हणायला. हे आनंदाबाने त्या बायकोनं अर्ध शहर फिरल्यावर तुम्ही म्हणताय कसं करता, ही काय बरोबर नाही व्यवहार. मी यांच्या मागे उभा राहिलो. काय चुकलं असलं सर मला माफ करा, पण कृपया आमची वरची फुली पाया पडतो खाऊ नका, व आमचे जुळलंय आमचा उडू नका तुम्ही. आता काय शेवटचा तुम्हाला सांग भाव, तुम्ही निवडून आला. जाहीर करतो आनंदाबाने नगराध्यक्ष. आणि गेल्या वेळी आपल्याला बहुमत आलं नव्हतं, पण यावेळी सुपडा साफ आहे. आबा म्हणला बापू शून्य आहे, आबा नाही रे, आबा तुम्ही शून्य झाला. मी माळवाडीची हे 2-4 आमची गरीब सोडून देत होतो, पण काल गेलो सभेला. काय ती सीमा सरगड आहे का कुठं? सीमा सरगड भाकरी करून सरपंच शेरड लागती ती माळावर. आणि त्या सीमा सरगडच्या विरोधात कोण उभा? दररोज हेलिकॉप्टर ज्याच्या मागच्या पुढे उतरतं त्याची पूर. आला नाही जरी शिरड राखणारी पोरगी बाळासाहेब रेड्डी तुमच्या पोरीला पाडेना. त्या पोरीनं त्या चैतन्याने कामच तमाम केले. 7 नंबरचा ती कोण? तो शिवगा काय सुने काय या पोराने काल तिथं बैठक घेतली. ती आमची भाजी विकणारी माझी मांडलेली बहिणी काय कोल्हापूरमध्ये 300 बायका 400-500 पोरं होते हरिया वाजवतात. गुलाल गुलाल काळजी करू नका, गुलाल ही सगळे निवडून येणार आहे. पहिला ठराव असं आनंदाभाव. आज माझे आमदार तुमचा नेता म्हणून मी तुम्हाला आदेश देतो की पहिला नगरपालिकेत ठराव झाला पाहिजे की भाई गणपतराव देशमुख यांचं 10 कोटी रुपये खर्चून पुतळा आणि स्मारक नगरपालिका बांधणार हे पहिलं काम केलं. भव्य पुतळा करून जागा सांगतो आता तुम्हाला. हे तहसीलदार कार्यालय चालले वरता आता कोर्टाकर बरोबर आहे का? मोकळं झालं का ते? पाडून टाकायचं तिथं स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचं स्मारक भव्य उभा करायचं, पुतळा उभा करायचा. माझी इच्छा एवढी ही मी करतो. आबासाहेबांचा पुतळा कुठं करायचा का ही सगळं माझ्यावर सोडा तुम्ही. 10, 15, 20 कोटी जाऊ द्या. वर माझं हाय नगर विकास खातं काय काळजी नाही. शिंदेचा लगेच मारतो. पण 5 वर्षानं 10 वर्षानं 25 काय किती तुम्ही आता तुमचा आशीर्वाद मला कळत नाही. काय जगीन तेवढा कवा तर मारणार आहे. मी मेल्यावर मात्र माझा सुद्धा पुतळा त्या आबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी उभा करा. दुसरीकडे कुठं सुद्धा माझा पुतळा उभा करा. आम्हाला अभिमान विधिमंडळातले मी स्मारकाचे पडून राहिले. सभागृहात त्यावेळी ठरलं होतं. आज मी जरी आमदार नसलो तर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना मी विनंती करणार की लवकर तिथं आमच्या आबासाहेबांचं स्मारक करा. ज्यांनी चंदनासारखी हाडं झेलवली त्यांची प्रेरणा घेऊन पुढे तुम्हाला जायचं. प्रेरणा तुम्ही आम्ही घ्यायची. बोलताना काय चुकलं असेल लय कुणाविषयी चुकतच नाही. आबाविषयी चुकलं एवढ्यासारखी मला धमकावते सारखं म्हणून चिड आली. मला कशाला धमकावते? काय चुकलाय तुम्ही? ही कशाला राजा म्हणला जनतेला? अरे मी राजा म्हणले तर मला बादशाह म्हणे तुझ्या बापात भांडवल चालतो काय होतं? नाही तुम्ही काढायचं असलं काय तर कुठलाय सुटलाय मला ती कुठली तर बाबा बोलू नको. आबा पाय पडतो, उद्या निवडणूक होऊन जाईल.
लय माझं डोकं भडकलं तर पुन्हा अवघड होऊन जाईल. आता सांगतो हाय दुसरी दुसरी राखायची. तुम्ही माझ्यावर काय बोलायचं की तुमच्यावर काय बोलत व्याज करार झाला ना ती बोलला म्हणून मी थोडं बोललो. इथलं पुढं आबाने बोलायचं नाही. मी सुद्धा भाऊ काय बोलत काय आमच्या कामाला नाही. आम्ही गरीब आहे नाही राहत आम्हाला विकत. आमची पाहुणी कोण आहे ती बिले गोले पाटलं ही पवार वाटण्याची मेथोड्याची ही पवार ही असणार ती साधी म्हणून पाहुणी येते. जायच्या घरात माझं पै पाहुणा आहे. आम्हा निवडणूक आलेला म्हणतो काय खड्या मराठी बोरी करा का आम्हाला पाहुणा म्हणत नाही. हे तर पाहुणं कुठं इंदोर त्याला पाहुणं कुठं बोलले पुन्हा हळूच सांगतो रामराजे माझे पाहुणे आहेत राजघराणा ह्यांचे पाहुणे आहेत असू द्या बाबा. निगाडे सरकार मोठा नाट वाडा ह्यांचे पाहुणे आहेत सासरवाडी असू द्या. आम्हाला गेले आमच्या सासरवाडीला राहायला घरच नाही हाय आमची जादू असू द्या. हाय आम्ही साधं बोलू मराठी काय काय तर वाढी वाहतूक कष्ट करू शकतोय. लय काय आमच्या नादाला आम्हाला नावं काय ठेवू नका तुम्ही. आम्ही पिठती आग आई शाजी बापू राज्य हिमालय नादाला तुमचत नाही. कशाला काय करता फक्त जाता जाता एक तुम्ही सगळ्यांनी आपण म्हणून एक ठराव करू. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब आले कुठेही ते आपल्याला धक्का लागेल असं बोलले नाही. त्यांचं मी मनापासून शिवसेनेच्या वतीने जाहीर आभार मानतो. आणि ते एवढ्यासाठी की 2 वेळा भाजपच्या खासदारकीच्या निवडणुकीला सांगोला शहराचा प्रमुख कोण होता प्रचाराचा तर आनंद माने होता. पहिल्या निवडणुकीला रणजितताई निंबाळकरांना आनंद मानेने या ठिकाणी 3000 मताचं लीड दिलं. आणि काल संजय मामा असताना अटीतटीची निवडणूक दहशील मोहिते पाटील असताना अटीतटीची निवडणूक असताना सुद्धा सांगोला शहर 100 मतांना आनंद मानेने कमळाला लीड काढलं. असा मी माणूस उभा केलाय. आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब केदार तुम्ही गेल्या वेळी संजय शिंदेचं काम केलेला बनकर आबा आणि यावेळी दहशील मोहिते पाटलाचं काम केलेला बनकर आबा तुम्ही उभा केलाय. शिवसेना चुकती का भाजप चुकतं ही बाळासाहेब केदारांनी बाळासाहेब एरंडेनं विचार करावा आणि मग मला नावं ठेवावी. पुन्हा एकदा कळकळची विनंती करतो पाया पडतो. आनंदा मानेला तर निवडून द्या पण या सांगोल्याचा स्वाभिमान ताट मानानं मुंबईला सगळी जाऊया निवडून आणून आणि सांगोला स्वाभिमानाचं गाव आहे दाखवून देऊया. जय हिंद जय महाराज.